मंडळी, नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण सध्या पुण्यामध्ये आहे आणि पैलवान साईनाथ रानवडे यांच्या घरी आलो आपण. एक काळ असा होता की महाराष्ट्रातील तमाम पैलवानासोबत जे की टॉपचे पैलवान होते त्या सर्वच पैलवानावर यांच्या कुस्त्या झाल्या. आपण सेपरेट मुलाखत घेणार आहोत. त्याच्या अगोदर आपण बक्षीस काय असणार आहे त्यांच्या इथं आणि त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. चला व्हिडिओला सुरुवात करू. हे सर्व बक्षीस आहेत पैलवानांना जे मिळालेलं आहे. जुन्या गदा आहेत, चांदीच्या गदा. आता परवानच सांगतील आपल्याला त्या सर्व माहिती, परंतु त्याच्या अगोदर थोडं आपण क्षणचित्र बघू. अशा पद्धतीनं सर्व गदा आहेत, खूप जुन्या गदा आहेत. त्याच्यावर सगळं लिहिलेलं आहे, कोणत्या किताबाचे मानकरी वगैरे आहेत. परंतु हे गदा बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की ह्या खूप पूर्वीच्या गदा आहेत आणि त्यावेळेस गदा मिळवणं खूप मोठी गोष्ट होती. महत्वाच्या केसरीलाच गदा असायची. ही संपूर्ण गदा आहेत बघा, इकडे पण गदा आहेत आणि हे जुने फोटो आहेत. पहलवानकीच्या वेळेसचे ट्रॉफ्या आहेत. बरंच काय स्वागत आहे पहलवान. एकंदरीत बऱ्याच दिवसानंतर यायचं होतं तुमच्या इकडे, परंतु आज योग आला. आता हे संपूर्ण बक्षीस आहे काय, याच्याबद्दल काय सांगाल प्रथम तुम्ही? हे सगळं आयुष्यात पहलवानांसाठी खूप मोठी गोष्ट आहे, कारण त्यावेळेसच्या गदा आणि आत्ताच्या गदा खूप फरक आहे. कारण तेव्हा मैदानी जास्त गदा नसायच्या. त्या टायमिंग मध्ये म्हणजे कॉम्पिटिशन आणि सगळं पोरं एकदम चांगली होती आणि कॉम्पिटिशन लई कडक असायचं एकदम. म्हणजे तुमचं तालुकापासून तर राज्यापर्यंत आणि स्पर्धेत 25-25 ओपनच्या गटात, तालुकास्तरीय स्पर्धेला 25-25 पोरं असायची एका गटामध्ये ओपनच्या गटामध्ये. म्हणजे असं कॉम्पिटिशन खूप टफ असायचं. त्यामुळे गदा मिळवण्यासाठी खूप मेहनत कष्ट करावी लागत होती त्या टायमिंग मध्ये. आता ह्या किती गदा आहेत एकूण? आता जवळजवळ 24 गदा आहेत. काही आपल्या मित्रमंडळींचं, काही पाहुण्यांचं दिलं गेलेले. जवळजवळ 31 गदा आहेत आपल्याकडे सगळ्या टोटल. 31 गदा आहेत. हो. बरं सांगा आम्हाला थोडक्यात ह्या गदा कोणकोणत्या पहलवानासोबत कुस्त्या झाल्या, कधी मिळाले, या साईडला या थोडं सांगा. पहिले कधी गदापासून तिथं सांगा आम्हाला. आता ही 1 नंबरची गदा आहे ती आमच्या तालुक्याची मानाची मुळशी केसरी कुस्ती स्पर्धा होती. त्या स्पर्धेत मी ही समीर कोळेकर म्हणून आमच्या शेजारच्या गावचा पैलवान होता, त्याला हरून मी ही गदा मिळवली होती. ही त्यानंतरची ही चांदीची गदा पूर्वीची त्यावेळेची की वजन आहे घेऊ? हो, पूर्ण चांदीचे. हो. ही पावती सकट आपल्याला हे दिलेलं आहे सगळं. पावती सकट. हो. ही मुळशी केसरीचे मानकरी आहात तुम्ही? हो. कधीचे? ही 2013 सालची. फायनलला समीर कोळेकर. आणि ही 2 नंबरची गदा पंचनाथ किताबाची. ही पंचनाथ केसरीची ही आपल्याला दिलेली आहे सांगावडीमध्ये, मावळमध्ये. कोणावर आलेली ती कुस्ती? ही आपली कुस्ती झाली ह्याच्या बरोबर, एक समाधान पाटला बरोबर कुस्ती आली आपली, समाधान पाटला बरोबर. आणि ही 3 नंबरची ही मल्ल सम्राट, हवेली मल्ल सम्राटची झाली. ते चिंचोलीचे पैलवान आहेत, जानाजी सावंत. तर त्यांच्याबरोबर ही आपल्याला ती गदा मिळाली होती ती स्पर्धेमध्ये. आणि पुढची गदा? ही पुढची आमच्या तिथे एक लोकल स्पर्धा अशीच एकाच्या वाढदिवसानिमित्त घेतली होती, त्याच्यात ती भेटली होती. आणि ही स्पर्धा आपल्याला, ही गदा भेटलेली आमच्या देवस्थान आहे तिथं, खारोड्याचं देवस्थान. त्यांची तिथं एक स्पर्धा घेतली होती देवस्थाननी, तेव्हा भेटलेली आपल्याला ती गदा. आणि ही सगळ्यात जी छोटी गदा आहे ती वाघुलीचं सगळ्यात मोठं मैदान होतं ना, म्हणजे आता जे मैदान होते तेच का वाघुलीचं? त्या मैदानाच्या टाइमला फर्स्ट टाइम जेव्हा मैदान टिपून घेतलं त्यांनी, त्या मैदानात कुस्ती आली. राहुल खानेकरांनी सांगितलं माझ्या कुस्ती आली. म्हणजे पहिल्यांदाच मैदान ती घेतलेली त्यावेळेस गदा ठेवली. फर्स्ट टाइम त्यांनी मैदान टिपून घेतले, त्या मैदानात राहुल खानेकरची माई कुस्ती लावली होती. त्याच्या अगोदर फिरून घ्यायचे का? फिरून घ्यायचे मैदान त्या टायमिंगला. आमच्या पुणे जिल्ह्यात पहिले सगळीकडे असं फिरूनच कुस्त्या लावायच्या. आपण आखाड्याला जायचं आणि हाताला धरून मग आपल्याला फिरवणार, मग पैसे लावणार आपल्यावरती, मग ते घेणार म्हणजे. आणि मग कोणाला करायची कुस्ती मग तो उठून येणार, मग करणार कुस्ती, आपली होणार कुस्ती. पण आता बदल होत चालल्यानुसार मग आता कुस्त्या टिपून घ्यायला लागली. मग त्या टायमिंगला फर्स्ट टाइम मैदान टिपून घेतलं, त्यात कुस्ती लावली होती माझी कानिंगरची. आणि ह्या बाकीच्या मोठी गदा आहे ती? आता ही आहे ती गदा आपली ह्याची पितळी आहे काय? हा, थोडस पितळामध्ये येते ते. मग नंतर जसं जसं बदलत गेलं 14-17 मध्ये जसं जसं गद्यांची क्रेज पैलवानांच्यात वाढत गेली ना,
त्यामुळे मग जास्तीत जास्त गदा मिळायला लागल्या. ही एक अजून एक ही काळी पडलेली जी आहे ती चांदीचीच आहे ती पण पूर्ण. पहिलं पण डिझाईन वेगळी असायची हो. आताचे डिझाईन आणि पहिल्याचे डिझाईन वेगळे आहेत गदा. बरोबर. आता लेटेस्ट मध्ये काय, आता ह्या लेटेस्ट मधले थोडेसे 17-18 मधले दोन. ही जी आहे ही आपण गदा बघतो ही कौतुक आपल्याला मी पाडलं होतं तळेगाव विश्वनाथराव तात्या बेगडे यांचे स्मारक. कौतुक डापळे सोबत होते कुस्ती. आणि ही सगळ्यात जी मोठी मिळाली वाकडचं मैदान होतं ना आपलं मोठं, तर त्यात ती वाकडगाव ग्रामस्थाच्या तर्फे. हो. ह्या गदेची खासियत ही गदा म्हणजे ना तुम्हाला सांगायचं रोहित पटेलला पण मिळालेली नाही ही गदा. म्हणजे कुस्ती सुटली त्यांची गदेव कुस्ती पहिले 3 वर्ष गदा ही फिरत होती. 3 वर्ष गदा निकाली. काय सांगा म्हणजे पहिल्या वर्षी सुटली म्हणून दिलेली नाही तीच गदा दुसऱ्या वर्षी विजय चौधरी वरती ठेवली होती परत त्यांनी. ती पण बरोबरीत झाली. 3ऱ्या वर्षी मी ती गदा माझी आणि ह्याची डोईफोडीची विलास डोईफोडीची कुस्ती लावली ती 1 नंबरला. तेव्हा ती गदा दिलेली मला. मी म्हणजे ही गदा हे तुम्हाला कायम आठवणीत असणार आहे. हो. आणि विचार करा ह्यात जर रोहित पटेल विजय झाले असते ती गदा कदाचित त्यांच्याकडे राहिली असती किंवा विजयभाऊ चौधरी विजय झाले असते तर त्यांच्याकडे राहिली असती. परंतु ते योगायोगानं तुमच्या नशिबात होती आणि तुमच्याकडे ती गदा आलेली आहे. आता बरेचसे हे गदा आहेत, भरपूर गदा आहेत. ह्या गदेला तर प्रत्येक गदा हे परवानासाठी महत्वाची आहे. परंतु यात आणखी कोणती गदा आहे की तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात येईल? कारण की गदा म्हणजे त्या कुस्ती, त्याच्या पाठीमागचं काय त्यांची कुस्ती असते. ज्या परवानाबरोबर कुस्ती झालेली असते त्यामुळे या गदाला महत्व असते. आता महत्वाचं म्हणजे पहिले आमची सगळ्यात पहिली मुळशी केसरीचीच. मुळशी केसरी म्हणजे आमच्या तालुक्यात पुणे जिल्ह्यात म्हणलं तरी टॉपचं जिल्हास्तरीय स्पर्धा होती ती आमची. ती स्पर्धा मुळशी केसरीची स्पर्धा. म्हणजे ती यादगार म्हणजे कसं आपल्याला कायम आमच्या पुणे जिल्ह्यात ते नाव राहण्यासाठी सगळे पोरं पहिला प्रयत्न तेच करायचे सगळे. पण त्यावेळेस असं मुळशी तालुक्यातनं निवड होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असायची ना. पुणे जिल्ह्यात निवड व्हायची, इथनं निवड झाली तर तालुक्याला. हो. आता तो दावेदारपणा असायचा महाराष्ट्र केसरी. दावेदारपणा म्हणजे आता तुम्हाला सांगायचं म्हणजे मी 2012 साली पहिल्यांदा ट्राय केलता ना. मी ओपनच्या गटाला खेळलो होतो. मी पहिल्यांदाच मी खेळलो म्हणून तेव्हा राहुल खानेकर बी खेळत होता त्याच गटामध्ये. बरोबर. तेव्हा त्याची माझी कुस्ती झाली ती ओपनच्या ह्याच्यात. तर महाराष्ट्र केसरीची निवड चाचणी तालुक्यात आमच्या त्यात मी त्याला हरवलं होतं. तिथं बी मॅटवरून आमची ट्रायल झाली त्यामध्ये. नक्कीच. आणि हे चषक पण थोडं सांगा ह्याबद्दल काय? मुळशी किताब म्हणजे मुळशी केसरी स्पर्धेत एक निकाली कुस्ती लावतात. म्हणजे ते गदा एक असणार आणि ते वेगळे एक मैदानी कुस्ती असते त्यात टिपून कुस्ती लावतात. हे आहे ते तुम्ही स्पर्धेतली आहे. हो. आणि ती वेगळी ही त्यात दुसऱ्या वर्षी मिळालेली आहे काय? हो. दुसऱ्या वर्षी मिळालेली. ती कोणाबरोबर झाली कुस्ती? ती समीर कोळेकर बरोबर. म्हणजे आमचं जर असं असायचं की पहिलं जो फायनलला येईल आणि जर समजा तो दुसऱ्या वर्षी त्या स्पर्धेत खेळणार नसेल तर त्याला विचारून त्याची मैदानी कुस्ती घेऊन तीच कुस्ती लावण्याचं जास्तीत जास्त आमच्या तालुक्यात मुळशी. नाही त्या ह्याला टायटलला काय मागच्या 2 वर्षापूर्वी पण बघितलं मी. त्या नाव काय तर दिलेलं आहे ते कुठला तरी महाबली किताब का असं काय तर वेगळं नाव. त्याला अमृता केसरी किताब देतात ते. मुळशी केसरी जी स्पर्धा येते ना त्याला अमृता केसरी किताब. म्हणजे त्यांचे ते अमृता मोळ जे होते ना त्यांच्या नावाने तो किताब दिला जातो त्यात. आता हे मेडल कुठले आहेत वरचे? ते हे मेडल एक महाराष्ट्राचे आहेत. एक खशाबाजाचं ऑल इंडियालाच एक मेडल आपलं. महाराष्ट्र ज्युनियरला एक आपलं 2nd नंबर बसला होता ज्युनियर नॅशनलला. त्याचं एक मेडल आहे. आणि महाराष्ट्र केसरीला 2nd बसलेला, गोल्ड बसलेला आणि कांस्य बसलेले गिरकोरोमनच्या कुस्ती स्पर्धा. म्हणजे दोन्हीकडे खेळायचं तुम्ही? हो. नक्कीच. आणि आपण त्यांची सेपरेट मुलाखत घेणार आहोत. त्याच्यामधून तुम्हाला सर्व गोष्टी आपल्याला बघायला ऐकायला मिळतील. हे फोटो ओपनच्या गटातले त्यावेळेसच आहे ना? हो. 2010चा फोटो आहे. तब्येत वगैरे बघू शकता तुम्ही. असे ही सर्व ट्रॉफी आहेत पहलवानांच्या इथं. पहलवानांच्या घरी आलो तर आपण बक्षीस तर व्हिडिओ दाखवणार आहे. त्याच्या अगोदर हे याच भागातले सर्व जुने माझे आजी पहलवान आहेत. आणि मानगावचे आहेत ते सगळे मानगावचेच काय? घोटवडीचे वगैरे काय? वस्तात तुमचे कुस्त्या कोण्या पहलवानाबरोबर झाले त्यावेळेस? कुस्त्या म्हणजे मी राजा बहादूरला सर्व्हिसला होतो पूर्वी. 1966 साली सर्व्हिसला
आणि तालीम अशा योगाने मिळाली हम्म. की ह्या गावाहून राजा बहादूर मिल पर्यंत जायला रस्ता नव्हता हम्म. आणि खाण्यापिण्याची सोय नव्हती. हम्म. मग गुलशे तालमीमध्ये आमच्या गावची मुलं मोठाली मुलं असायची, त्यामुळं मी हम्म. तिथं त्या तालमीत राहायचो आणि तिथून आपला कामाला जायचो. लहान जोडीमध्ये म्हणजे असतं नाही 57 किलो पर्यंत मी कुस्त्या केलेल्या, लहान जोडी, बरं बरं. मोठी जोड नाही, पण कुस्त्या चांगल्या प्रकारे पण केल्या. गटात नाव होतं चांगलं. हो. मग मेडल वगैरे आहे का असं महाराष्ट्र केसरी? नाही नाही, सर्व्हिस मुळे मला जास्त फिरता आलं नाही. पण तरी पण आता त्यावेळेस टॉपचे पलवान कोणाकोणासोबत त्यांच्या कुस्त्या झाल्या असं काय? आता 57 किलो मधले नाव बी आठवत नाही. हम्म. हम्म. 57 ते 58 59 पर्यंत एवढंच वजन होतं माझं, जास्त वजन वाढलं नव्हतं. हम्म. आणि लहान लहान मुलामुळं नाव बी नाही सांगता येणार. हम्म. बरं. तरी तुमचे जुने पार्टनर असे मोठे पलवान कोण होते का असं तालमीत? आता त्या टायमाला बघा चंद्रकांत सातकर, मारुती आडकर, दामोदर गव्हाणे, किसनराव लांडगे म्हणजे आमदाराचे वडील. वडील. हा, ते पण काल आलती मैदानाला, ते बघितलं मी. ते किती वेळेस महाराष्ट्र चॅम्पियन होतो, मेडल होतं बऱ्यापैकी आहे ना. कोण? किसनराव लांडगे जे आहेत, महिदादा लांडगे यांचे वडील. किसन लांडगे हा. कुस्तीला फार सुंदर, बरं. एक नंबर म्हणजे एक नंबर कुस्तीला. मंडळी, या वस्तादांना मी बऱ्याचशा मैदानामध्ये बघतोय आणि ह्यांचे जरी तालमीतले पलवान नसले, कोण नसले, तरी बाहेरचा जरी पलवान असला तालुक्यातला, तरी तुम्ही कोचिंग करताय. तर याच्या पाठीमागचं कारण काय? तुम्ही त्या सर्व पलवानांना मार्गदर्शन करताय. तुमचं नाव सांगा आणि मला त्याबद्दल सांगा. मी बापू भागवत, बुगाव. हम्म. आणि आमचा तालुका म्हणजे हम्म. एवढा कुस्ती प्रेमी आहे की आमच्याकडे म्हणजे तालुक्यात घराघणीच एक पैलवान आहेच. बरं बरं. म्हणजे तो तेवढ्या पंचक्रोशीत जरी खेळला हम्म. तरी चालतो, पण घराघणीच आमच्या तालुक्याला वेळ आहे. हम्म. आणि जास्तीत जास्त म्हणजे मोठा आणि बुगाव कुस्तीच म्हणजे थोडक्यात भारत पाकिस्तानच. बरं. आणि ह्या अशा ह्याच्यात आमच्याकडे मुलं आणि आमची ज्यावेळेस तालुक्याची बाजू येते त्यावेळेस आम्हाला त्या मुलांचं की बाबा आपल्या तालुक्याची मुलं जास्तीत जास्त जिल्ह्याला, राज्याला अशा अनेक ठिकाणी मेडल कशी बसते. तुमची तालीम आहे का सर? आता आमची बुगावला तालीम आहे, आमच्याकडे मॅट पण आहे. आणि तसं मी सराव नवेपेठ, चिंचेची तालीम या अशा ठिकाणी जाऊन करायचं. त्यावेळेस तुम्ही चिंचेची तालमीपेक्षा सराव करायचा? आणि त्यावेळेस आमच्या आधी बाबा बाणेकर, अनंत पाडाळे, बाळू सुतार, त्याच्यानंतर आमचे विलासाबा इंगवले, आमचे शिवाजी अप्पा तांगडे, असे मोठे मोठे पैलवान त्यावेळेस. पेशवेकालीन काय चिंचेची तालीम खूप जुनी? मी आणतोय तालमीत. फार जुनी तालीम. त्यावेळेस कोण कोण होते तुमच्या वेळेस? किती होते मुलं तालीम? त्यावेळेस अनेक मुलं होती. म्हणजे नवेपेठला बाबा वाणेकर होते, त्याच्यानंतर अनंत पाडाळे होते, त्याच्यानंतर सचिन शिंदे चिंचला वगैरे होते, त्याच्यानंतर विशाल गारे, त्याच्यानंतर असे अनेक म्हणजे त्या काळचे चांगले. त्याच्या अगोदर बाळासाहेब सुतार, विलासाबा इंगवले हे अनेक दिग्गज पैलवान होते त्यावेळेस. आणि विशेषतः म्हणजे आमच्या तालुक्याला फार कुस्तीच अफाट म्हणजे सांगता यायचं नाही एवढं वेळ जास्त. आणि पूर्ण पुणे जिल्ह्यात जर सगळ्यांना जर उचलून धरत असेल तर आमचा मुळशी तालुका धरतो. 100%. आणि मुलांना कुठल्याच गोष्टीची कमतरता पडून देत नाहीत. खूप मग आता आमचे साधं निवड चाचणीला सुद्धा मुलांना टू व्हीलर वगैरे दिल्या जातात आणि मुलांचं फार कौतुक केलं जातं. आणि मग तो मुलगा भले तुमचा कराड, सातारा, सांगली अनेक ठिकाणचा असू द्या, पण तो जर आमच्या तालुक्यात येऊन जर आमच्या तालुक्याचं नाव किंवा गावाचं नाव सांगत असेल तर त्याला हमखास मदत करणार. म्हणजे विचार करणार नाही की बाबा हा बाहेरून आला मग ह्याच्यासाठी आपण कशाला खर्च करायचा किंवा काय करायचं. सो खर्चाने त्या मुलांसाठी कायम तत्पर असतो आमचा तालुका. नक्कीच. धन्यवाद. पैलवान साईनाथ रानवडे यांचे वडील आहेत. मामा, एखादा पैलवान घरात घडवायचा असलो तर खूप मोठं कष्ट तुम्हाला आई वडिलांना पहिल्यांदा करावं लागते, वडिलांना, कारण की पैलवानीचा खर्च खूप आहे. तर तुम्ही एकंदरीत सर्व कशा पद्धतीनं पैलवानाला घडवण्यासाठी प्रयत्न करत होता? आता घडवाय माझ्याकडे काही पैसे नव्हते, पण ज्याला घडवलं खरं म्हणजे या मामांनी घडवलं. शांताराम इंगवले, राजाभाऊ इंगवले, ते पैलवान होते का? हो, विलासाबा इंगवले, मामा त्यांनी त्याला पुरवठा केला पैशाचा. म्हणजे त्यांचे मामा मोठे पैलवान होते? मोठे पैलवान होते ते. राजाभाऊ इंगवल्याचं कायम लक्ष असायचं त्याच्यावर. त्यांनी सहकार्य केलं, लय सहकार्य मोठं. तरी पण तुमचं एक आई वडील नात्यानं पण तुम्हाला एक थोडी जबाबदारी होती ना? आम्ही दोघं शेतात कष्ट करणारे माणसं, काय 4 पोते त्याला द्यायचं. आणि त्यातल्या त्यात नांदेडचे विकास दगड फार जोमाने त्याला पैशाचं काम केलं. महिन्याकाठी तुपाचा डबा आपला द्यायचा.
पण त्यांचं शिक्षण पण खूप झालं, बीएड वगैरे झालेलं आहे. मग तो तालमीत असल्यामुळे झालं ना, तर हिथून काय माहिती नाही मला. तो तिकडेच अभ्यास करायचा. तुम्ही स्वतः पहलवान आहात का? नाही मी नाही आपले मग त्यांना म्हणजे मामांनीच तालमीकडे ओढवलं का, पहलवानकीला का तुम्ही? नाही सांगितलं त्यांनीच आपल्याला कोल्हापूरला घालवलं आणि त्यांनी सगळी जोपासना केली. एकटाच मुलगा काय तुम्हाला? ना अजून एक छोकरा मला. ते पहलवान आहे का असं काही? नाही शेतीत काम करतो. पण त्यावेळेस जो काळ होता त्यांचा खूप मोठं नाव होतं. आता जे पहलवानांची हवा आहे, चर्चा आहे, तसं होतं. तसं तुम्ही कुस्त्या बघायला जायचं का त्यांचे? जायचो ना मी. मग त्यावेळेस लोकांची भावना काय असायची? तुमचा एक शेवटी कसं आहे, तुमच्यामुळं मुलांची ओळख नाही तर मुलामुळं तुम्हाला ओळखायची लोक. म्हणजे कसं साईनाथ पहलवानचे वडील आहेत असं लोकांची प्रतिक्रिया असते. कोणालाही वाटते पालकांना, की कुठल्याही वडिलांना वाटते की मुलांच्या नावावरनं आपल्याला ओळखलं तर ते वडिलांसाठी खूप मानाचं असते. म्हणजे त्यांना अभिमान असतो की बाबा आपल्या मुलामुळे आपल्याला लोक ओळखतात किंवा मान सन्मान मिळतो. व्हायचं काय, शेवटच्या टप्प्यात जर कुस्ती आली ना तर मी बाजूला निघून जायचो. काय होतंय काय नाही म्हणजे मनात टेन्शन असायचं कुस्ती. काय नाही. तशी तुम्ही अशी कोणती कुस्ती बघितलेली आहे का खूप चांगली आवडली तुम्हाला, असं प्रेक्षणीय कुस्ती? ईर्षीची प्रेक्षणीय कुस्ती वरवडे आंबेगाव मध्ये झाली, बापू खानेकरची आणि साईनाथ रानवडेची. काय झालं कुस्तीचा निकाल? त्या टाइमात 97ला नंबर बसला होता बघा त्याचा स्पर्धेत. पहलवान लहान आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये खूप मोठा पहलवान नाव केलेलं तालुक्याचं दिसणार आहे. त्यांचे वडील आहेत. बऱ्याचदा कुस्त्या बघतोय आपण, यशस्वी होती. मी पहिल्यांदा कुस्ती बघितली ती याला कुठतर गदावती कुस्ती. कुठलं मैदान ते? नंदगावला. खूप चांगली कुस्ती होती आणि तो पहलवान खूप चांगला होता. खालीवर कुस्ती होती. त्याच वेळेस मी याला ओळखलं की हो येणाऱ्या काळामध्ये खूप चांगला पहलवान होणार. काय कशी त्याची म्हणजे आता सराव चाललाय? मी परीक्षित गायत्रे, माझं गाव गोठवडे, तालुका मुळशी. आम्हाला भागवत सरांचं मार्गदर्शन मिळालं, राजाराम लांडगेंचं मार्गदर्शन मिळालं, गणेश परदेशींचं मार्गदर्शन मिळालं आणि वस्ताचं काम साईनाथ रानवडे त्यांचे वस्ताच आहेत, गणेश लिमन म्हणून एक त्यांचे वस्ताच आहेत. ह्यांचं मार्गदर्शन मिळाल्यानंतर हा छोट्या मोठ्या कुस्त्यांना तालुकास्तरीवरती जायला लागला. त्यानंतर वस्ताच लोकांच्या लक्षात आलं की हे पोरगे कुठेतरी काहीतरी करत, म्हणून त्यांनी मला मार्गदर्शन केलं, मला बोलवून घेतलं. मला बोलवून घेतल्यानंतर साईनाथ रानवडेंनी मला बोलवून घेतलं, गणेश मारणे, सतीश ओवले यांनी बोलून घेऊन मला मार्गदर्शन केलं की हे तुझं पोरग आता हे शाळेतून खेळत आहे, तर ह्याला अजून प्रगती होण्यासाठी तू त्याच्या पाठीमागं वाटचाल दे आणि त्याच्या पाठीमागं लागून त्या काही गोष्टी करून घे. मग त्या संदर्भातून मी आता त्यासाठी प्रयत्न करतोय. आता निखिल मानेला आतापर्यंत त्यांनी 2 वेळा पराभूत केलेलं आहे आणि तालुक्यात त्याच्या गटामध्ये तर तो कुणाला ऐकतच नाही. त्याच्या वजन गटात, वयो गटात ते कुणालाच ऐकत नाही. चांगला आहे. मार्गदर्शन साईनाथचं, बापू भागवतांचं मार्गदर्शन त्याच्या पाठीमागं खूप मोलाचं आहे. कारण की बापू भागवत कुठं सुद्धा कुस्ती असू द्या, मैदानी असू द्या, स्पर्धा असू द्या, त्या ठिकाणी बापू भागवत गेल्याशिवाय राहत नाहीत. एक टायमाला मी जात नाही पण बापू भागवत त्याच्या पाठी लागून घेऊनच जात असतात. आतापर्यंत त्याच्या कुस्त्या खेड, मावळ, मुळशी, आंबेगाव, भोर, कराड, ताराळा ह्या ठिकाणी आतापर्यंत त्याच्या कुस्त्या झालेल्या, इंदापूर आणि बारामती या एवढ्या कुस्त्या झाल्या त्याच्या. मला नाव काय तुमचं? आराध्य परीक्षित गायतळे, राहणार गोठावडे. कितीला आहे आता? 6वीला. बरं, आता शाळेत जात आहे ना, म्हणजे तालीम शाळा दोन्ही पण चालू आहे. आता काय वडिलांचं स्वप्न आहे, वस्तादांचं खूप मोठं स्वप्न आहे येणाऱ्या काळामध्ये तालुक्याला पण तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरीची गदा असो, नॅशनल इंटरनॅशनल असो, खूप अपेक्षा आहे. तर एकंदरीत काय कशा पद्धतीनं ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करताय? आता प्रयत्न चालूच आहेत, सगळं करायचं. आता नॅशनलला पण जायचंय आणि आपल्याला महाराष्ट्र केसरीची पण गदा आणायची. मातीतली कुस्ती जास्त आवडते का स्पर्धेतली, मॅटवरची? दोन्ही पण. कुठल्या स्पर्धेमध्ये नंबर वगैरे काढला का शालेय? बरं, कुठल्या स्पर्धेत? शालेय कुस्तींमधून मला नॅशनलला गोल्ड आहे आणि ह्या वर्षी तिसरं आहे, तिसऱ्या नंबरचा. बरं, आता असू द्या, मोठ्या पलवानांच्या बऱ्याचशा पलवानाबरोबर कुस्त्या असतात, तसे तुमच्या गटातले बी काही बरेचसे चांगले पलवान असतात. अशा कोणत्या पलवानाबरोबर कुस्त्या झाल्या ते काय? माई कुस्ती निखिल मानेसोबत एक झाली आहे. अजून असे बरेच आहेत. थोडं नाव सांगा, म्हणजे चांगले पलवान जे की या भागातले प्रसिद्ध पलवान आहेत.
ह्यो आदित्य म्हणून आहे. म्हणजे आदित्य परदेशी नाही, दुसरा पण. नाही, आदित्य दुसरा आहे, त्याचं आडनाव. बरोबर, ठीक आहे, ठीक आहे. बरं ते जाऊ दे, आपण ते नंदगावच्या कुस्ती मैदानाला गेलेलो. मला सर्वात जास्त कुस्ती ते तुमची आवडलेली त्या मैदानामध्ये, लहानमध्ये. ती कुस्ती खेळताना काय वाटलं होतं तुम्हाला? कदाचित मला वाटतं ती गावचा पलवान असणार आहे. गावचा होता का? गदा होती ना त्या गदा. तर ती कुस्ती खूप चांगली झाली, त्याबद्दल सांगा, काय कसं वाटलं कुस्ती? पहिल्यांदा कुस्ती माझी दुसऱ्यासोबत होती, पण गाववाल्यांनी निर्णय घेतला त्यासोबत लावायची. मग त्यासोबत कुस्ती लावली. आपले वस्ताद म्हणले खेळत तू बिंदास, मी आहे सांगतो तुला. आणि त्यांनी जसं सांगितलं की बांगडे मार, पटाला घुस, त्यांनी जे सांगितलं ते ऐकून केलं आणि ते सक्सेसफुल झालं. बरं मला सांगा, आता एखादं चेअर करत असते म्हणजे मार्गदर्शन करत असतात, त्यावेळेस तुझं लक्ष विचलित होत नाही का? आपण कुस्तीकडे फोकस करायचं असते, इकडे लक्ष दिलं तर वेगळा काहीतरी डाव होईल, असं कधी वाटत नाही? असं आहे ना, माझे कान फक्त वस्तादांकडे असतात, बाकीचं सगळं त्या समोरच्या पैलवानावर. वस्ताद काय बोलतात, काय मार्गदर्शन करतात, हे लक्ष असते कंटिन्यू. नक्कीच शुभेच्छा तुला. मंडळी, पलवानाचे नातेवाईकच आहेत आणि वस्ताद मानचे आहेत. यांच्या गावाला मैदानाला गेलो. वस्ताद आपला परिचय द्या आणि पलवानाबद्दल सांगा तुम्हीच, कारण की तुम्ही जवळचं नातेवाईक, त्यांची प्रत्येक कुस्त्या बघितला असणार आहे. कारण जेवढं पलवानांच्या आईवडिलांचं असते तेवढं सहकार्यांच्या जवळच्या लोकांचं पण खूप सहकार्य असते. त्यांच्याबद्दल सांगा, तुमचा परिचय देऊन. नमस्कार, माझं नाव सुभाष ज्ञानोबा राक्षे, मुक्काम मान, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. मी चंदू गायवाल यांची आमची बाजू होती. जगोबा दादा तालमीत आम्ही सराव करत होतो आणि नंतर नवीन गुलशे तालीम चालू झाली. मग त्यावेळेस आमचे मामा आम्हाला बोलवायला आले आणि सुद्धा मामा रानवडे की तुम्ही गुलशे तालमीला चला. मग आम्ही 3-4 पैलवानांनी मिळून नवीन तालीम चालू केली. त्यावेळेस आमदार महेश दादा लांडगे वगैरे हे तालमीतून रिटायर झाले होते, नवीन बांधकाम केलं होतं. साईनाथ पैलवान, मी सुभाष राक्षे, श्रीरंगाप्पा रानवडे आणि शाहू घोष, जो श्रीगोंदा केसरी आणि महाराष्ट्र पोलीस, असे 3-4 जणांनी आम्ही ती नवीन तालीम चालू केली. मामांचं लक्ष असायचं आणि विजय मामा जाधव आम्हाला वस्ताद होते गुलशे तालमीला. आणि त्याच्यानंतर मग मोठी जोड झाले होते. मामासाहेब मूळ कुस्ती संकुलला प्रॅक्टिसला. म्हणजे सुरुवात गुलशे तालीम? हा, सुरुवात गुलशे तालीम. तशी गावात तालीम नाही का यांच्या इथं? होती पूर्वीची, आता मंदिर वगैरे केलंय तिथं. बरं, आता तुमच्याबद्दल सांगा, तुमच्या कुस्त्या कोणाकोणासोबत आल्या, किती वर्ष होत आहे, कोणत्या तालमीत होत आहे? आम्ही जगोबा दादाला होतो आणि नंतर इकडे गुलशे नवीन चालू झाल्यावर मॅट वगैरे आणि वस्तादांच्या मामांच्या सांगण्यावर आम्ही इकडे आलो. मॅट वगैरे नवीन आणली होती. त्यावेळेस आम्हाला मामासाहेब मूळ कुस्ती संकुलची जुनी सेकंड हँड मॅट मिळाली होती प्रॅक्टिस साठी आणि चांगली प्रॅक्टिस आम्ही चालू केली होती. मारुती मामा आडकर यायचे, चंद्रकांत मामा सातकर आम्हाला यायचे, कथुरे सर यायचे आम्हाला, विलास कथुरे. हा, विलास सर कथुरे यायचे प्रॅक्टिसला तिथं. नंतर मला थोडस गुडघ्याला लिगामेंट तुटली माझी आणि एक शेतीची जबाबदारी आल्यामुळे मग मी थांबलो होतो तालमीचा. पण आमच्या टायमाला नितीन खुर्द पैलवान वगैरे त्यांच्या जोडीत होता. आम्ही काळा इमाम तालमीला प्रॅक्टिस करत होतो आम्ही त्यावेळेस. नितीन खुर्दची कुस्ती कसं असायची? खूप चांगली होती. तो लहानपणापासून खूप क्रेज हवा होती ना. हा, अमर कळंत्री वगैरे आमच्या जोडीत होते. आता पलवानांच्या कुस्तीला तुम्ही जातो असेला? हो, बघायला भरपूर. मी त्यांच्याबद्दल काय आठवणी? त्यांच्या खूप चांगल्या मोठ्या पैलवानांबरोबर कुस्त्या झालेल्या. माझ्याकडे त्यांची पूर्ण अशी लिस्टच करून ठेवली. आम्ही सेपरेट मुलाखतीमध्ये घेणार आहे. तुमचा उपयोग त्या लिस्ट मुळे होणार आहे. ते आता सांगितलं त्यात मजा नोंद आहे सुरुवातीपासूनची. नक्की, धन्यवाद. आता हे सर्व वस्ताद असतात सोबत. वस्ताद तुमच्याबद्दलच सांगा. तुमचं गाव कोणतं? घोटवडे. घोटवडे तालीम आहे ना आता तालीम आहे नाही, होते ते आता बंद झाली. मग तुम्ही कुठे सराव करायचा? मी पहिलं खालकरला होतो पहिलं तालमीत. खालकर तालमीचा खूप मोठा इतिहास आहे. जसं कोल्हापुरातले जुने तालमी आहेत तसे खालकर तालमीचा पण इतिहास आहे. पण खालकर तालमीमध्ये तुमच्या वेळेस कोणकोणते पलवान होते? त्यावेळेस आमच्या वेळेस राजू मोळ होते. राजेंद्र मोळ म्हणजे पृथ्वीराज मोळचे वडील का? हा,
परत सतीश दिघे, हा. गोविंद आंग्रे, गोविंदा ते आंग्रे गोविंद मुळशी तालुका. मग ते आमच्या बरोबरच होते त्या टायमिंगला. बरं प्रकाश गोविंदा ते आंग्रे कसे होते कुस्तीला, त्यांच्याबद्दल कुस्तीला थोडं बी चांगले होते त्या वेळेस. सांगा. बरं. आता वस्तादांची मुलाखत तर घेतलेली आहे आपण आणि आता आलोय तालमीमध्ये मान ग्रामपंचायत कुस्ती संकुल. आता हे बरेचसे पालवान आहेत, काही यातले कोल्हापूरला गेले ना वस्ताद? हो, एक 10 जण कोल्हापूरला ते कसं काय कोल्हापूरला गेले? ते आपणच पाठवलेत मुलांची वजन वाढवून तयारी. थोडीशी, हा, आणि थोडीशी आता सिनियर गटाला खेळणार आहेत, थोडीशी त्यांची तयारी म्हणून एक प्रकारे आपण त्यांना 1-2 महिन्याकरता कोल्हापूरला पाठवलेले त्यांना. ठीक आहे ठीक आहे, चालू द्या प्रॅक्टिस तुमची. आणि हे पालक आहेत यातले काही की आता पाल्यावर त्यांचं लक्ष आहे, पहलवान आहे तिथं प्रॅक्टिस वगैरे कशी करतात त्यासाठी आलेले आहेत. ग्रामपंचायत मान कुस्ती संकुल आहे आणि सुंदर इमारत आहे. आता पहलवानांचं प्रॅक्टिस चालू आहे आणि हे सर्व पालक आलेले आहेत. एकंदरीत मुलावर लक्ष दिलं पाहिजे अशाच पद्धतीनं, तर सर्वजण आहेत. खूप सुंदर तालीम आहे.